हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। सो बघा मग खरं तर आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा ब्लाउजनुसार ब्लाउज डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही आणि कस्टमरला सुद्धा आपल्याला थोड्या वेगळ्या डिझाइनची आयडिया द्यायची असते। सो कशी द्यावी हेही कळत नाही। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाउज डिझाइन सहज बनवता येईल। एवढंच नाही तर बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपली ही डिझाइन सहजच बनवता येईल, इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ह्या डिझाइनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे। सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाइन नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला अशी छानशी डिझाइन आपला आजचा हा व्हिडिओ बघून सहजच बनवता येईल, ठीक आहे। तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। छान असा ब्लाउज पीस आहे, काटाही मस्त आहे। छान अशा ट्रेंडिंग तक्षशिला साडीवरचा खरं तर हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। छान असे बीड्स घेतलेले आहे। छान असा अरीवर्क बनवायचा आहे आपल्याला। त्याआधी आपल्याला सिंपल एक बॅकनेक डिझाइन बनवून घ्यायची आहे आणि त्याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। सो अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट कटिंग केलेला आहे आणि डिझाइन बनवण्याच्या आधी याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे नक्कीच तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल। तर बघा मग खरं तर हा जो काही बॅक पार्ट आहे तर याची म्हणजे ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती टोटल आहे ते 13 इंच। त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन असं टोटल 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून इथपर्यंत आपण टाकलेला आहे शोल्डर टोटल 5.5 इंच आणि आपल्याला घ्यायची आहे इथे 2.5 इंचाची गळारुंदी। सो 2.5 इंचाला मी एक मार्किंग केली। त्यानंतर याचा जो काही मुंडा होता तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतलेला आहे। 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून घेत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तर 8 अधिक 2 टोटल 10। तर अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीचा कट करून घेतलेला आहे। खालच्या साईडने आपण काठ घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे आणि कटिंग सुद्धा। तर बघा तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन इथे ऍड करायचं, म्हणजे 8 असेल तर 8.5, 9 असेल तर 9.5, 9.5 असेल तर 10 अशा पद्धतीने। सो मी इथे 10 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर 2.5 इंच गळारुंदीची आडव्यास मार्किंग आपल्याला करायची आहे। खरं तर वरच्या साईडला आपण ऑलरेडी मार्किंग केलेली आहे। सो मग मी फक्त खालच्या साईडला केली आणि आता पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे। खरं तर इथे आपला हा बॉक्स तयार झालेला आहे आणि ही आपली बेसिक स्टेप आहे। आपला गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने ही मार्किंग करावीच लागते। सिंपल असा डीप गोल गळा आहे, त्यामुळे क्रॉसमध्ये 1 ला मार्किंग केलेली आहे आणि इथून गोलाकार शेप द्यायचा आहे, कारण गोल गळ्यावरच आपण डिझाइन बनवणार आहोत। बऱ्याच कस्टमरला गोल गळ्यावर डिझाइन ही आवडत असते आणि आपल्यालाही नवीन डिझाइन हवी असते। सो या नवीन डिझाइनची आयडिया तुम्ही स्वतः पण स्टिच करू शकता आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता, ठीक आहे। सो बघा मग जी मार्किंग केलेली होती एक्झॅक्टली त्यावरच आपण इथं गोल गळ्यावर अगदी परफेक्ट अशी कटिंग करून घेतलेली आहे। खरं तर गोल गळ्यावर कॅनव्हास पेपर लावण्याची गरज नसते, पण जर तुम्हाला फिनिशिंगचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा गोल गळा नक्की स्टिच करू शकता। सो अशा पद्धतीने गळ्याची तर आपली इथे मार्किंग आणि कटिंग झालेली आहे। बॅक पार्ट सुद्धा मेन फॅब्रिकचा कटिंग आहे। सो आता आपण पुढे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर इथे सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावं लागणार आहे। त्यासाठी जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते सरळ ठेवायचं। त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा। सेंटरला एक पिन लावायची आहे आणि शोल्डरला सुद्धा दोन्ही साईडला एक पिन लावायची। पिन लावताना आपली गळारुंदी जास्त स्प्रेड होणार नाही, 5.5च बरोबर राहील, तर ते सुद्धा एकदम मोजून कन्फर्म करून घ्यायचं, ठीक आहे, जेणेकरून आपलं जास्त गळारुंदी स्प्रेड व्हायला नको खरं तर यासाठी। सो बघा मग त्यानंतर आता इथून ह्या पद्धतीने
टीप मारायला सुरुवात करायची. तर गळ्याच्या साईडने आपल्याला साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना थोडी सुद्धा टीप पुढे मागे होणार नाही, मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. कारण जर का आपली मार्जिन थोडी जरी कमी जास्त झाली तरी सुद्धा मग आपलं पूर्ण लुक बिघडू शकतं, गळ्याचा शेप चेंज होऊ शकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक आपण इथे टीप मारली. तुम्ही सुद्धा सेम याच पद्धतीने मारायची आहे. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊ. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक होतं कमरेच्या साईडचं तर ते आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात. महत्वाचं म्हणजे हे कट करायचं एकदम तंतोतंत, म्हणजे जसं अस्तर आहे त्या लेवलमध्ये, इथे कुठेही आपल्याला एक्स्ट्रा मार्जिनची गरज नाहीये. त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि आपल्याला व्यवस्थित तो फिटिंगला सुद्धा बसावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा गळा कुठलाही असो, गळ्याला अगदी सावकाश छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. त्यानंतर हा बॅक पार्ट मी इथे सरळ केला, गळ्याच्या साईडनी कमरेच्या साईडनी व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. त्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक दाबटीप सुद्धा द्यायची आहे. सो फायनली आपली इथे परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित दाबटीप देऊन झालेली आहे. शेप सुद्धा खूप छान आला. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. तर इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी खरं तर इथे घ्यायची आहे. आणि तुमचं बघितल्यावरच लक्षात येते की कमरेच्या साईडला सुद्धा किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे आणि गळ्याच्या साईडला सुद्धा. सो अशा पद्धतीने आपलं एवढं रेडी झालं. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन सुद्धा आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन कटिंग करताना आपण कुठेही ऍड केलेलं नसतं. सो बघा मग फायनली अगदी व्यवस्थित आपण परफेक्ट म्हटलं तरी चालेल इथे अस्तर जोडून घेतलं. आता हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच डिझाईन बनवण्याच्या वेळेस म्हणजे परफेक्ट बॅक पार्ट आपल्याला आधी रेडी करायचाच असतो आणि एक्स्ट्रा आपण यासाठी घेतो की स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं. सो बघा गळा आणि कमरेचा पार्ट सहित आपला हा बॅक पार्ट अगदी परफेक्ट फायनली रेडी झालेला आहे. यानंतर आता पुढची डिझाईन बनवायला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपल्याला इथे सेंटर पॉइंटला एक मार्किंग करायची आहे. त्याआधी ना मी इथे हा कपडा घेतलेला आहे. आपल्याला 1 इंचाची पट्टी इथे तयार करायची आहे. सो 1 इंचाचा रुंदीची माझी ही पट्टी आहे. सो बरोबर त्याच साईजने मी इथे मार्क करून घेते. जर तुम्हाला थोडीशी जाड पट्टी हवी असेल तर तुम्ही थोडीशी 1.25 इंच 1.5 इंचाची अशी सुद्धा कट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे त्याची लांबी किती आहे ते बघायचं आहे. खरं तर ना पूर्ण शोल्डरचं निम्म किती असतं तेवढं आपल्याला खरं तर इथे घ्यायचं असतं. म्हणजे बोटनेक ब्लाऊज स्टिच करताना आपण कसं ना 4 इंचाची गळा रुंदी घेत असतो. सो इथे सुद्धा आपल्याला 4 आणि 4 8 इंचाची पट्टी लागणार आहे आणि थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन. सो अशा पद्धतीने मग आपण इथे मार्क करून घेतलेला आहे. तर तुम्ही सुद्धा 9 इंच 10 इंच अशा पद्धतीने ही पट्टी कट करू शकतात लांबीला आणि रुंदी तर त्याची आपण 1 इंच घेतलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने ही जी काही पट्टी होती तर ती आपली कटिंग झालेली आहे. आता खरं तर आपल्याला ह्या पट्टीला मेन फॅब्रिक सुद्धा लागणार आहे. सो ते सुद्धा आता आपण इथे कट करून घेऊयात. तर एवढं इथे सफिशियंट आहे. तर बघा मग मेन फॅब्रिक मी इथे सरळ ठेवलेलं आहे, त्यावर ठेवलेलं आहे आपण हा अस्तरची पट्टी आणि 1/2 इंच किंवा टेपची एक लाईन म्हटलं ना तरी चालेल. एवढंच एकदम किंचितचं मार्जिन पकडत आपण इथे दोन्ही साईडला टीप मारून घेऊयात. म्हणजे फिनिशिंग सहित आपल्याला इथे खरं तर ही पट्टी तयार करायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे होतं दोन्ही साईडचं तर ते आपण कट करून घेऊयात. आणि बघा आता महत्वाचं म्हणजे हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला ही चपटी पट्टी जी आहे ना ती सरळ करून घ्यायची आहे. तर मी अगदी छोटंसं स्क्रू ड्रायव्हर इथे घेतलेलं आहे आणि अगदी सावकाश ते फिरवून एका साईडने बघा करायचं आणि दुसऱ्या साईडने ते काढायचं आहे आणि अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं सरळ केल्यावर बरोबर कडेने. आणि इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप.
ठीक आहे. जर तुम्हाला हे व्यवस्थित सेट करणं पॉसिबल नसेल तर तुम्ही इस्त्रीने सुद्धा ते व्यवस्थित प्रेस करू शकता, जेणेकरून फिनिशिंग पण छान येते आणि तुम्हाला ते व्यवस्थित काटोकाट सुद्धा बनवता येईल. आणि मग त्यानंतर दाबटीप द्यायची. पण मी इथे व्यवस्थित सेट करून डायरेक्ट दाबटीप इथे देऊन घेत आहे. दाबटीप दिल्यानंतर सुद्धा आपण ते इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करू शकतो. फिनिशिंगसाठी इस्त्रीने प्रेस करणं म्हणजे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे खरं तर तो आपला. आता दाबटीप दिल्यानंतर दोन्ही साईडने सुद्धा टिप मारून आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून धागे वगैरे निघायला नको. ठीक आहे. तर बघा ही पट्टी आपली इथे रेडी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला या पट्टीला लावायची आहे लेस. तर याचा काट ना थोडासा वेगळा आहे, खूप असा डार्क गोल्डन नाहीये, थोडासा असा रोज गोल्ड टाईप आहे. सो त्यामुळे मग आपल्याला इथे लेस सुद्धा तशीच यूज करावा लागणार आहे. म्हणून मग मी ती लेस घेतलेली आहे आणि ब्लाऊजचा मॅचिंग जो धागा होता तर तोच इथे यूज करत आहे, कारण जास्त लेस आणि त्यामध्ये डिफरन्स नाहीये. आणि बघा कडेने अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपण इथे ही लेस लावून घेऊयात. तुम्हाला जर इथे वेगळी थोडी डिझायनर स्टोनवाली लेस लावायची असेल तर तुम्ही इथे लावू शकतात. पण मी म्हटल्याप्रमाणे याचा काट ना रोज गोल्ड आहे, त्यामुळे मग तिथे जास्त रोज गोल्ड मध्ये आपल्याला व्हरायटी लेस मध्ये मिळत नाही, गोल्डन मध्ये मिळतात. म्हणून मग मी सिंपल दोन्ही साईडनी ह्या लेस लावून घेते. महत्वाचं म्हणजे तुमच्या इथे लक्षात आलं असेल की एक साईडनी लेसला टीप मारल्यानंतर आपण दुसऱ्या साईडनी सुद्धा इथे टीप देतोय, जेणेकरून लेस व्यवस्थित पॅक होईल. तुम्ही सुद्धा तसंच करायचं. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने दोन्ही पण बॉर्डरला आपण ते लावून ही पट्टी छान रेडी करून घेतलेली आहे. आता ही पट्टी आपल्याला इथे लावायची आहे. त्याआधी आपण इथे ना बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे. आणि आता बघा बरोबर त्याच मार्किंगवर आपण तिरका टक्स इथे टाकून घेऊयात. टक्स टाकताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप ही द्यायचीच असते. त्याचे 2-3 फायदे असतात. तिथून शिलाई लवकर ओपन होत नाही, याचाच अर्थ आपला ब्लाऊज लवकर खराब होत नाही, म्हणजे कस्टमर पण व्यवस्थित सॅटिस्फाय राहतं. नाहीतर जर तिथून जर शिलाई निघली तर ब्लाऊज लगेच उसवला जातो, वरती तरंगतो आणि मग आपल्याला असं वाटतं की ब्लाऊज नीट स्टिचच झालेला नाहीये. सो तसं होऊ नये त्यासाठी या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या. त्यानंतर बघा शोल्डर पासून 3-3 इंचाची मी दोन्ही साईडनी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर ही पट्टी तुम्ही 8, 8.5, 9 इंचापर्यंत घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला किती लूज हवा आहे तुम्ही थोडीशी लूज पण ती ठेवू शकता, खूप टाईटच ठेवली पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे मग मी इथे 9 इंच पट्टीची बरोबर मार्किंग केलेली आहे आणि बरोबर त्याच मार्किंगवर इकडच्या साईडने सुद्धा ती जोडून घेणार आहे. तर इथे सुद्धा डबल टिप द्यायची आहे सुरुवातीला आणि शेवटी, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. आपण ब्लाऊज कितीही यूज केला तरी तिथून शिलाई निघायला नको. आता एक साईडने जोडून झाल्यावर जी काही मार्किंग केली होती त्याच मार्किंग वर बरोबर आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा टिप मारायची आहे, तिथे सुद्धा डबल टिप. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडने व्यवस्थित आपण पॅक केलं. पुन्हा सांगते ही पट्टी आपण 9 इंचाची घेतलेली आहे, तुम्ही 8, 8.5 पण घेऊ शकता. मी थोडंसं लुझिंग मध्येच ठेवलेलं आहे, कारण की घातल्यानंतर ते बरोबर ताणलंच जातं आणि तेवढं लुझिंग आपल्याला पाहिजे कम्फर्टेबल ब्लाऊज बसण्यासाठी. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने हे रेडी झालेलं आहे. आता आपल्याला ह्या गळ्याला सुद्धा लेस लावायची आहे. तर जी लेस आपण पट्टीला यूज केली होती मधल्या पट्टीला, तर तीच लेस आपण इथे यूज करणार आहोत. सो मग आता कडेकडेने आपण हे परफेक्ट अशी लेस लावून घेऊयात. तर बघा मग अगदी सावकाश लावायची आहे. जर तुम्हाला थोडासा डिस्टन्स ठेवून ही लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, पण इथे ना आपण पट्टी लावली होती त्यामुळे मग डिस्टन्स ठेवण्यात काही तथ्यच नव्हतं, कारण की ते पट्टी त्यामध्ये जास्त डिस्टन्स पण दिसायला नको, ते व्यवस्थित वाटलं नसतं खरं तर. त्यामुळे मग आपण एकदम काटोकाट कडेकडेने व्यवस्थित इथे गळ्याच्या साईडने लेस ही लावून घेत आहोत आणि एक्स्ट्राची लेस इथे कट करून घेऊयात. एवढंच नाही तर ह्या लेसला सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने टीप द्यायची आहे. मी नेहमी सांगत असते लेस तुमची ब्रॉड असो किंवा बारीक असो, दोन्ही साईडनी टीप मारण्याची सवय लावून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते जर लेसला आपण दोन्ही साईडने टीप मारली तर. त्यानंतर बघा इथे कमरेच्या साईडला सुद्धा आपण लेस लावून घेऊयात. खरं तर इथे नाही लावली तरी चालेल, बट मी इथे लावून घेते. आणि ही लेस लावायची होती म्हणूनच आपण आधीच बॅक साईडला इथे टक्स टाकून घेतलेले आहेत, कारण की लेस लावल्यानंतर कसे परफेक्ट टक्स येणार ना आणि फिनिशिंग पण अजिबात व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने इथे आपण ही लेस लावली. आता या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टीप देऊन घेऊयात. मी सांगितलेलंच आहे का द्यायची ते.
आणि फायनली अशा पद्धतीने गळ्याला आणि कमरेच्या साईडने आपण लेस लावून घेतली आणि फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. लेस मी म्हटलं की काठाचाच कलर जसा आहे तसंच आपण इथे यूज केलेले आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता ही जी काही पट्टी आहे ना, तर त्याचा सेंटर पॉइंट आपल्याला इथे काढायचा आहे खरं तर, कारण आता इथे आपल्याला छान असं बीड्स यूज करून अरीवर्क करायचं आहे आणि त्यामुळे आपण ही डिझाईन इथे या पद्धतीने बनवलेली आहे, कारण की आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीचं इथे अरीवर्क बनवायचं आहे. सो बघा, मग त्यासाठी ना हे 2 बीड्स घेतलेले आहे मी. एक छोटी साईज आहे, एक थोडीशी मीडियम साईज आहे. तर ते मी जरा वाटीमध्ये इथे काढून तुम्हाला दाखवते की ते कसे आहेत. हे बघा, ह्या पद्धतीने आहे आणि हे ना आपण साडीचा कलर जसा होता ना तसे यूज केलेले आहे. काठाच्या कलरचे काही मला मिळालेले नाहीये, सो त्यामुळे. आणि ही साडी आहे तर अगदी फेंट आहे, म्हणजे अशी स्किन कलर वेगळाच कलर आहे. सो त्यामुळे मग त्याला मॅचिंग असे बीड्स इथे घेतलेले आहेत. आणि हे कसे वगैरे लावायचे, तर हा खरंच आपला ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर हे वर्क करायचं आहे. आधी जर केलं तर ब्लाऊज स्टिच करणं खूप हार्ड जाईल. सो त्यामुळे मग मी याचा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल की कशा पद्धतीने हे बीड्स लावून ब्लाऊजला लुक येतं. तर तोपर्यंत या डिझाईनमुळे ब्लाऊज कसा दिसतो तर तेही मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की कुठल्या ब्लाऊजवर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच आरीवर्क करू शकतात आणि ब्लाऊज कसा दिसतोय. सिंपल अशी डिझाईन ठेवून मध्ये तुम्ही लटकन वगैरे लावले त्या पट्टीला तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने फायनली आपली ही डिझाईन गोलगळ्यावर मस्त रेडी झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर लुक येईल. सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर बघा, मग फायनली खूप सुंदर अशी आपली डिझाईन इथे रेडी झालेली आहे आणि नक्कीच या छानशा ट्रेंडिंग डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर लुक येणार आहे आणि ऑब्विसली ब्लाऊजमुळे साडी सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.